हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. छोट्याशा ट्रान्झिशनने आजची सुरुवात झालेली आहे. तर आजचा सकाळचा प्लॅन होता लवकर उठून चामुंडा हिल्सला सनराईज बघायला जायचं. पण काल रात्री व्हिडिओ एडिट करता करता ज्या इम्पॉर्टंट फाईल्स होत्या त्या झाल्यात माझ्याकडून डिलीट. त्यामुळे जो ड्राफ्ट व्हिडिओ बनवून ठेवलेला होता पहिल्या पार्टचा, तर त्या पार्टमध्ये जे ट्रान्झिशन्स मी दिलेले होते ते ट्रान्झिशन्स ब्लँक येत आहेत. आणि मी फाईल्स डिलीट का करत होतो, तर मोबाईलची जी काही मेमरी आहे ती मोबाईलची मेमरी खूप कमी राहिलेली बाकी. त्यामुळे मला व्हिडिओ एक्सपोर्ट करून ठेवणं हे मस्ट होतं. मी सध्या तर काय केलं आहे, व्हिडिओ एक्सपोर्ट केला आहे आणि यूट्यूबला अपलोड केलं आहे लगेच. माझा आत्ता तर प्लॅन नव्हता तो व्हिडिओ अपलोड करायचा, बट लेट्स सी. चला आता निघालो आहे चामुंडा हिल्सला जायला. तर इथे एक कोपरा आहे, तर त्या कोपऱ्यावर जाऊन बस पकडायला लागणार आहे मला. इतर बस और रिक्षा. इथून पुन्हा सिटी स्टँडला जायचं आणि सिटी स्टँडला पोहोचल्यानंतर तिथून चामुंडा हिल्सची बस मिळणार आहे. चामुंडा हिल्स पण 15 किलोमीटर्सच आहे, इथून जवळच आहे. आणि चामुंडा हिल्सवरून येऊन मग मी मैसूर पॅलेस बघायला जाणार आहे. कोपऱ्यावरच्या स्टॉपवर आल्यानंतर सुंदर असं गणपतीचं मंदिर दिसलेलं आहे. तर चला सकाळ सकाळी दर्शन घेऊयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया. मंदिरातून जस्ट दर्शन घेऊन निघालो आहे. बस तर काही येत नाही आहे. मग म्हटलं बसचा प्रवास झाला आहे, ऑटोचा प्रवास झाला आहे, एकच प्रवास मैसूरमधला तो बाकी आहे, तो म्हणजे बाईकचा. तर मी आता रॅपिडो बुक केली आहे. बघू रॅपिडोवाला येतो आहे आणि निघूया. आलो आहे सिटी स्टँडला, सिटी बस स्टँड. इथे वोल्वो मिळतील असे ते रॅपिडोचे दादा सांगत होते. इथे एक बस तर चालली आहे 201ची, ती पूर्ण भरलेली आहे. चामुंडा हिल्सला जाणाऱ्या गाडीत मी बसलेलो आहे आणि जस्ट सिटी सेंटरच्या बाहेर पडलेली आहे बस. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार झाडे आहेत आणि जे तुम्हाला आतमध्ये दिसत आहेत ते गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत आणि ट्रेनिंग सेंटर्स आहेत. चामुंडा हिल्सला जाण्यासाठी जो घाट लागतो तो सुरू झालेला आहे. आता जो रस्ता आपण बघतो आहे सेम तसाच रस्ता वरपर्यंत आहे आणि कुठेही खराब नाही आहे. जस्ट उतरलो आहे चामुंडा हिल्सला. चामुंडेश्वरी टेम्पल, श्री चामुंडेश्वरी टेम्पल. इथला व्ह्यू मी आता डोळ्याने बघितला आहे, पण आजूबाजूला जर सपोज कडा असेल या हिल्सला तर मी जाऊन व्ह्यू दाखवतो. आधी दर्शन वगैरे घेतो
आणि मग जरा एक्सप्लोर करतो. जस्ट लाईन बघितली, लाईन खूप जास्त मोठी आहे. तो विचार करतोय काय करावं, दर्शन घ्यावं का नाही. काहीतरी पुढच्या वेळेस घरच्यांना घेऊन यायला लागणारच आहे. मैसूरला चांगली प्लेस आहे, फक्त सॅटर्डे संडे सोडून येणार आहे. जास्त आहे इथे. मी बाहेरूनच दर्शन घेतलं आहे. अजून एक लाईन दिसते आहे मुखदर्शनाची, ती पण खूप जास्त मोठी आहे. ते तुम्ही बघू शकता. मंदिराच्या कळसावर खूप छान अशी कलाकुसर केलेली आहे. सो इथे दुसरं एक महाबलेश्वर टेम्पल म्हणून एक आहे, तर तिथे चालू आहे मी आता. तिथे दर्शन घेऊया. तिथे इतकीच वाटते गर्दी कमी असेल, बघूया. महाबळेश्वर टेम्पलचं जे काही बांधकाम आहे ते पूर्ण काळ्या दगडामधलं आहे आणि मंदिराचा कळस पण तुम्ही बघू शकता, खूप जास्त रेखीव आणि सुंदर आहे. साऊथच्या मंदिरांचे कळसच खूप जास्त उंचच्या उंच असतात आणि खूप सारं नक्षीकाम आणि कोरीवकाम केलेलं असतं, त्यामुळे मंदिराला खूप जास्त आकर्षण येतं. महाबळेश्वर टेम्पलमधून दर्शन घेऊन बाहेर आलो. तर हे जस्ट नेक्स्ट चामुंडेश्वरी टेम्पल जे आहे, मंदिर जे आहे, तर ते तिथेच आहे. तर एक पुढच्या बाजूला इथे नारायण स्वामी टेम्पल आहे. नारायण स्वामी टेम्पल तसं छोटंसंच आहे, पण त्याची कमान अशी भव्य आहे आणि खूप जास्त रेखीव काम केलेलं आहे त्यावर. चला, नारायण स्वामींचं दर्शन तर आता घेतलेलं आहे. आता पुढे निघूयात व्ह्यू पॉईंट बघायला. मैसूर सिटी व्ह्यू पॉईंट विचारलं तर 2 किलोमीटर सांगितले. बघूयात आता ॲक्च्युली खरंच 2 किलोमीटर आहे का काय. मी तर चालतच चाललो आहे, रिक्षन काही जात नाही. आलेलो आहे मैसूर सिटी व्ह्यू पॉईंट बघायला. सो खरंच रिक्षावाला म्हटलं 2 किलोमीटर. मी त्याला पैसे विचारले नव्हते. शेवटी बसमध्ये बसून मी आलो आहे. चामुंडा हिल्सवरून मैसूर सिटीचं जे दृश्य आहे ते आकर्षक आणि मनमोहक दिसतं आहे. हे जे मध्ये ग्रीन कलरचा जो काही ओव्हल शेप दिसतो आहे तो आहे रेस कोर्स. व्ह्यू पॉईंटच्या तिथे 2 दुर्बीण ठेवलेले आहेत, जेणेकरून आपण मैसूर सिटीचा व्ह्यू चामुंडा हिल्सवरून घेऊ शकतो. दुर्बिणीतून मी व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे, तो बघा.
दुर्बिणीसाठी ते 20-20 रुपये चार्जेस घेतात, पण आहे वरती आहे 20 रुपये. मी 2 वेळा 20 दिले आणि मी त्यांना दुसऱ्यांदा म्हटलं की 10 रुपये घेतात का, तर ते बोलले नाही, हे जे पैसे आहेत हे पूर्ण टेम्पलला जातात, जे चामुंडेश्वरी टेम्पल आहे तर त्या टेम्पलला जातात हे सगळे पैसे. या चला, मी आता निघत आहे सिटी बस स्टँडला जायला. बघूयात, बसची वाट बघतो आणि बस किती वेळात मिळते ते बघूयात. मग असे मी ज्या बसने आलो त्या बसवाल्याने सांगितलं की इथे मी हात दाखवलं तरी बस थांबते. आता बघूयात वर बस गेली आहे का नाही ते माहिती नाही. चामुंडा हिल्स मी वेळेत एक्सप्लोअर करून खाली उतरत आहे. आता वाजलेले आहेत 10:30. व्ह्यू पॉईंटवरून सिटी बस स्टँडला मला बस मिळालेली आहे. स्टँडला उतरून मी लवकरात लवकर म्हैसूर पॅलेसला जातो. रेल्वे स्टेशनच्या जवळच एक इंडियन रेल्वे म्युझियम आहे, तर तेही बघायचं मी प्लॅन करतो आहे. सो चला तर मग भेटूयात पुढच्या म्हैसूर पॅलेसच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.